आणि कोणी बोलवलेला असो आम्हाला केबस नको तुम्ही चालू नका केबलवाल्याला नाही मी उत्पन्न रामाणी हो हिंदी नाही मराठी आणि हा तुमचा केबलने मिळत चाललेला मुलगा दिसतो काय म्हणाला काय म्हणाला मी कुठे काय म्हणतोय हेच मगापासून म्हणत होते की घरात केबल लावले त्यामुळे अशी मुलं बिघडत चालली आहेत घरात. पप्पा काय म्हणतोय बघा काय होतं तुम्ही केबलवाले नाही तर माझं बोलणं कशाला ऐकत होता इतक्या एक म्हणजे ना मी ते थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण तुम्ही मला ते बोलूच देत नाही. सॉरी. दुसरी गोष्ट तुमच्या या वयात लोकांना श्रोत्यांची गरज असते. वयाचं जाऊ द्या. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्याच्यासारखी मुलं घरात असताना ना केबल कमी काय कॅन्सल करून टाका. अहो मराठी रामाणी तुम्ही काय स्वतःला अमेरिकन रामनी समजता का माझ्या तू केव्हा आलास? म्हणजे थोडाच वेळ झाला तुझ्या पप्पांची गप्पा करत होतो. अय्या म्हणजे तुमची ओळख झाली का? ओळख म्हणजे मी केबलवाला नाही हे त्यांच्याकडे थोडंसं लक्षात आलं. नाही म्हणजे अगं राजा ताटप लवकर ते आले तर उशीर होईल. मम्मी हा अरे हे तर आले सुद्धा. पण लवकर आलो का मी? नाही आम्हाला साठवायला उशीर झाला ना. या नाही बसा. बस बस आता इथे मी एकदम फॉर्मल ओळख करून देते. तर उत्पन्न मम्मी मम्मी उत्पन्न आणि पप्पा हे की नाही तुमचं 50व्या बर्थडेचं प्रेझेंट. म्हणजे हीच तुला ती नेहमी 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 शॉपिंगला बोलवणारी मैत्री. हाच तुझा ओव्हर टाइम आणि हीच तुझ्या माझी विद्यार्थी संघाची पिकनिक. आया बिरचिका बाका आणि हा माझा भाऊ चिन्मय जरा आगाऊ आहे. त्याच्या बोलण्याकडे लक्ष नको. अविनाश अरे तू बोलत का नाहीयेस? मला या सगळ्या प्रकाराचं स्पष्टीकरण हवं. स्पष्टीकरण मी देते ना स्पष्टीकरण. पप्पा उत्पल आहे मी की नाही लग्न करणार होते. असं मुलीने सांगितलं म्हणजे तिचं काम झालं आणि बापाची झोप आली. मुलगी एवढीशी असल्यापासून तिला नुसती साधी पर्स घ्यायची असेल ना तर पप्पाला विचारणार ही घेऊ का ती घेऊ. आणि नवऱ्याच्या बाबतीत सगळ्यात शेवटी सांगते सगळं नक्की झाल्यावर. आणि तो शंभू पाहिलात का? 15 मिनिटापूर्वी त्याची माझी ओळख नव्हती आणि आता माझ्या घरात शिरून माझ्या डोळ्यात देखत माझ्या मुलीला स्वतःची बायको म्हणून घेऊन चाललाय. अरे त्या बाबाचा मान काय. पप्पा काय झालं? मी बोलत का नाही मग? तरी मला वाटलंच होतं की याला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही म्हणून. तू जरा गप्प बसशील का? पप्पा चिन्या बघ ना पप्पा काही बोलतच नाहीये. नाही मला 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 माहिती आहे. काय मी काय करू का? मी डॉक्टरांना फोन करू का? म्हणजे काय होईल काय जेव्हा तेव्हा माझं वय करायची गरज नाहीये. आता माझ्या जेव्हा म्हटलाय शांत हो काय. हा की मी डॉक्टरांना फोन करायला मी एका पायावर आहे. त्यांची धाकटी मुलगी आहे ना. डॉक्टरांची धाकटी चटणी आहे. मधली चिकणी अहो या नाही ना बसा इथे. मी चहा घेऊन येते. आणि पप्पा तो येईल आपण. आज कुठे येणार म्हणून रजतनं खास नवीन क्रॉकरी काढली. अरे वा. म्हणजे मला वाटलं होतं माझ्या वाढदिवसासाठी नवीन क्रॉकरी या पट्ट्यासाठी. पप्पा काय करताय पप्पा? मुलाला कितीशी किती ऑकवर्ड वाटेल. मुला काहीतरी मी पैशी
अगं मगाशी बोलत होते ना एवढ्यादा मी जर केबल वाला असतो ना तर माझी त्यांना बोलावंसं वाटलं जावई म्हणून जरा एक मिनिट तुम्ही माझे जावई झालेला नाहीत. म्हणजे काय आमच्या लग्नाला तुमची परवानगी नाहीये? अगं, असं कुठे म्हणतोय तू? हो की ना? अगं, फक्त लग्न होईपर्यंत जावई होणं योग्य नियमच. मुळीच नाही. यांच्या लग्नाला माझी परवानगी नाही. पप्पा बघ, या सगळ्या प्रकारात बरेच प्रश्न गुंतलेले असतात. पहिली गोष्ट, तुला एवढ्या लवकर लग्न करायची गरज आहे. लवकर दुसरी गोष्ट, तुला तुझा जोडीदार निवडणे एवढी अक्कल आली आहे का? पप्पा तिसरी गोष्ट, आम्हाला कुणालाही विश्वासात न घेता तू तुला स्वतः कसा घेऊ शकतेस? आणि हे सुद्धा तपासायला पाहिजे तू तुझ्या बुद्धूपणाचा फायदा घेऊन तुला कोणी फसवत तर नाही ना? पप्पा यांना माझ्या हेतूविषयी शंका आहे. आपण यात राग म्हणून घेत नाही. त्यांची मनस्थिती आणि वय सगळं लक्षात घ्यायला ओके ओके पाहिलं माझ्याच घरातून रिलॅक्स. पण मला खरंच माहिती नाही रे पप्पाला काय झालं यार. एरवी ते एवढे समजूतदार आहेत ना खरे. आज काय झालं काय माहिती. मला माहिती पप्पा असं खावं हा? हो या. बरोबरच आहे. त्यांची बनावटीच आहे. आपण त्यांना विचार करायला थोडा वेळ द्यायला लागतो. हा? तिला कधीच आहे. चिन्या. म्हणून जी काळजी वाटते आम्हाला समजलं वाटतं. बरोबर झालं माझी काळजी घ्यायची. एरवी मला अगं, किती काय होतं ते बरोबर सांगायचं. आय थिंक ही इज राईट. का? अगं तुझ्या घरच्यांना वेळ करायला विचार करायला वेळ द्यायला हवा अभ्यास. काय करतेस तू? आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांना काय कसं वाटेल आता ह्या सगळ्या परिस्थितीत जायला हवं आपल्याला थोडं विचार करायला. बरं. काय रे चिन्या तू? हे बघा, आमच्या फॅमिलीचे प्रश्न आम्ही सोडू बरं का? चिन्या काय रे? अरे मम्मी पण जमाय मी आता तुमच्याच फॅमिली चालतोय म्हणून नाही, ते ठरायचंय अजून. अरे, हा. तू जाऊ नका चिन्या. बसा. तिथं नाही. तिथं बसा. हे काय करतात? नाही म्हणजे पोट्या पाण्याची काय व्यवस्था आहे? म्हणजे पप्पा उठल नाही तोच सांगेल. आमचा लेदर गुड्स एक्सपोर्टचा बिझनेस आहे. म्हणजे आहे माझ्या पप्पांचा तो काय फार एक्सपांड झाला तर मला त्याच्यात लक्ष घालावंच लागतं. म्हणजे बिझनेसमॅन खात्री होतीच मला. ते बघितल्याबरोबरच ओळखलं. नाही तेव्हा बुद्धिजीवी माणसाचं तेज काय वेगळंच असतं. त्या अर्थाने मी बुद्धिजीवी नाहीये. नाही, तुला आपलं वाटतं कवडीत चढून गेला की माणूस बुद्धिमान. अर्थातच स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय उगाच नाही मिळत प्रमोशन्स. वडा घ्या का? नकोय. जीवन महत्वाचा आपण डिस्कस करतोय आणि त्यात तुला वडे खाऊ घालायचं असतंय. नकोय का? नकोय. मला चालेल. हो, घ्या ना. कुठे भेटतात? रजत माझ्या लेक्चर्सला येईल. लेक्चर्स? अहो, तुम्ही असं एक तरी वडा घ्यायलाच पाहिजे ना. छान झाले तर म्हणे. तुझं हे वडा वाटत थोड्या वेळ थांबवशील का? ते कसं चालेल? गप्पा नंतर मारता घ्या सावकाशी. पण वडे थंड झाले की सगळी मजाच येते. अहो, खरंच सांगते तुम्ही अजून एक तरी वडा घ्या. पुरे तुम्हाला आवडतात म्हणून रजत खास आपल्या हातात केले. हा? खर्चीनं केले? हो. हे वडे? हो, वाटलं काय? बरेच बरे आहे. अरे वडा वाटपावरची चर्चा थोडे वेळ थांबणार आहे का? तुम्ही काहीतरी लेक्चर्स बद्दल बोलत होता. मध्यंतरी मी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग मध्ये फायनान्शियल प्लॅनिंग आणि इकॉनॉमिक्सवर लेक्चर देत होतो. लेक्चर्स देत होता का घेत होता? नाही देत होतो. देत होता. तेव्हा रजत माझ्या लेक्चर्स नाही. पप्पा उत्पल एमकॉम आहे आणि त्यांनी लंडन मधनं बिझनेस मॅनेजमेंट पण केलंय. कळलं? वडा देऊ काय? वडा. पप्पा म्हणजे ना मम्मी मला खरं किती वाटलं होतं मी उत्पलला घरी बोलवी आपण मस्त हसत खेळत गप्पा मारू. तर पप्पाने सगळा फियास्को करून टाकला की अशी उलट तपासणी घेऊ. अगं रजत दॅट्स ओके. पण जरा थोडा वेळ द्यायला हवा का विचार नाही करायला? रे That's okay. नाही आय एम रिअली सॉरी. मला असं माहिती असतं ना तुझा एवढा अपमान होणार आहे. That's okay, रजत. That's okay. That's okay.
घरही जास्त प्रकारचा राहणार नाही. हे सभ्य माणसाचं घर असेल ना तर तुम्ही सभ्य माणसं बसा इथे. मी आणि हा निघालो. रंजना, तुला यायचं नसलं ना उत्पत तर तू येऊ नको. मी चालले. रजत, हे काय ती गेली ना. तुम्ही काळजी करू नका. Relax, काळजी करू नका. मी आहे, मी बघतो. मम्मी काळजी करू नका, मी बघतो. ओके? Relax. काय बाई, काय झालं या पोरीला? काय उलट उत्तर देते, अपमान काय करते, घर काय सोडून जाते? मॅड आहे त्याची. आणि त्या एक्सपोर्ट वाल्याच्या नादाला लागून आणखीनच मॅड झाली. घर सोडते. चपला तरी घातल्या होत्या का? गेल्या का परत? हे पहा चिन्मयानंद, इथे आगीत पेलवण्यापेक्षा तुमच्या खोलीत जा आणि कुठल्या पोरींना फोन करायचं असेल तर करा कसा. चला उठा चला. मला माहितीये तिचीच काढ घेणार मग. जरा सांग ना, मग दोघांना इथे बसून सिरियसली या विचार चर्चा वगैरे करायची. तुम्ही कशाला मध्ये घालते? चल जा चल. ठीक आहे. मम्मी पडतो. केबलवाला आला ना, त्याला माझ्या रूममध्ये केबल मला येणार नाही. आमचं वय झालं, आपण समजून घेतलं प्रिया! पाहिजे. आता या सगळ्या प्रकारात तू मला वाईट म्हणून मोकळी झाली असशील. मी एका अक्षरात काही बोललीये का? तू कशाला बोलायला पाहिजे? तुझा चेहराच बोलतोय, तोच पॉवरफुल आहे, तोच सगळं सांगतोय. मग काय, तुझं वागणं फार चांगलं होतं म्हणून तुझं कौतुक करू? मी चांगला कशाला वागायला पाहिजे तुझ्याशी? तो लागतो कोण माझा? गरज काय माझी? जावई लवकरच होणार आहे. कोणीच नाही. तो माणूस मला जावे म्हणून अजिबात पसंत नाहीये. पसंत नसायला काय झालं? तो केवढा रजत केवढी निदान 60-70 वर्षांनी तरी मोठा आहे तो तिच्यापेक्षा. तर 3-4 वर्षांनी मोठा आहे. रजतच सांगा तुम्ही. खोटं बोलते. अरे ऐका, 26 वर्षाचा मुलगा एवढा बाप्या दिसेल का? खाटे नाही त्याचं. मला तर काही चांगला रुबाबदार मला वाटला. चांगला न वाटायला काय झालंय? तुम्ही बायका तयारच असतात मुलींना घराबाहेर काढायला. बापाला विचार करावा लागतो. रस्त्यावरच्या मुलीला अशी देता येते वाटेल त्या आपली मुलगी. रस्त्यावरचा चोर? मग? अरे घरच्या 2 आणि कंपनीच्या 2 अशा 4-4 गाड्या आहेत त्याच्या. हे बघ, त्याच्या गाड्या आणि पैशाला भरून मी माझी मुलगी त्याच्या गळ्यात बांधणार नाही. नुसता पैसा? त्याचं शिक्षण, त्याचे मॅनर्स, किती नम्रपणे वागत होता. शिक्षण ठीक आहे, पण मॅनर्स बद्दल बोलूच नको. अगं मगाशी तू येण्या अगोदर बघायला पाहिजे होता कसा आगाऊपणा करत होता. आणि आता बघितलं ना वडिलांसमोर काय खेळ, तर मग मागे काय करत असतील? त्याला फक्त तोच नाही, आपली मुलगी सुद्धा जबाबदार आहे. पण त्याला कारणीभूत कोण, त्याला चिथवणारा कोण? हाच ना. हे बघ, काही झालं ना तरी मी तुला स्पष्टपणे सांगतो, मी माझी मुलगी त्या माणसाला देणार नाही. मला जो पसंत असेल त्यालाच मी माझी मुलगी देईन. नाहीतर नाही जन्मभर तू आहे. मला जड नाही झाली, मी पोसून दिला जन्मभर. आपण ती पोचले म्हणून ती तयार व्हायला पाहिजे ना इथे राहायला. आत्ताच घर सोडून निघून गेली ती. ही तुझी फूस होती म्हणून. म्हणजे सगळी चूक माझी. अर्थात तुम्ही डोक्यावर बसवा तिला होला हो करा, म्हणजे तसंच होणार ना. ये ही रजत ये. काय झालं? ये बस. मम्मी, हा पण इतका चांगला आहे. तो बराच वेळ बाहेर माझी समजूत काढत होता. तो म्हणाला कसाही वागला तरी तो तुझा बाप आहे. म्हणजे कसाही वागले तरी ते तुझे पप्पा आहे. मी येणारच नव्हते, उत्पलनी समजूत घातली म्हणून आले. हे बघ रजत, मी काय सांगतोय ते नीट ऐक. मी चिडू नकोस माझ्या. मला तुमचं काही एक ऐकायचं नाहीये पप्पा. तुमच्याबद्दल किती चांगल्या गोष्टी सांगितल्या होत्या मी उत्पलला. सगळं खोटं पाडलं तुम्ही. तुम्ही इतके मीनली वागाल असं मला माहिती असतं ना पप्पा, तर मी उत्पलला बोलायलाच अगं, नसतं. ऐक. काही सांगू नका तुम्ही मला. असावरी काय घ्यायचं? आय एम सो ashamed of you, पप्पा. रजत, पाहिलंस ना? पाहिलं तर तुम्ही. तर हे माझं 50व्या वाढदिवसाचं प्रेझेंट. अहो या मुलीला अगदी एवढीशी असल्यापासून प्रत्येक गोष्टी तिचा पप्पा हवा असायचा. पप्पाशिवाय तिचं पान हलत नसे. आणि आज तिला तिच्या पप्पाची लाज वाटते. शी इज अशेम्ड ऑफ हर ओन फादर. आणि याला जबाबदार कोण? तर हा वरवर शांत दिसणारा, स्वभावी वाटणारा आणि जावई म्हणून माझ्या घरात शिरू पाळणारा हा प्राणी. आता मला तुम्ही सांगा, अशा वेळी मुलीच्या बापानं काय करायचं? सांगा तुम्ही काय करायचं? तुम्ही काय सांगणार?
कापायला पण कोणी नाहीये हॅपी बर्थडे टू पप्पा अविनाश म्हणायला. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Papa. Happy birthday to you. Many happy returns of the day, अविनाश. Happy birthday, Papa. काय गोड दिसते एक मुलगी आज, अगदी पप्पांची लिटिल प्रिन्सेस. Papa, present बघा. खूप आवडलं हा मला तुझं प्रेझेंट. आय लव्ह यू रज्जू. I love you, Papa. हेलो शेफाली जी, कैसी है आप? परसों कॉलेज में मैंने आपका डांस देखा, अब बहुत ही अच्छा डांस है. कौन मैं सैफ अली खान बोल रहा हूँ. नहीं वाकई मैं सैफ अली खान बोल रहा हूँ. अब बहुत ही ब्यूटीफुल है, अब बहुत ही अच्छा डांस है. थैंक यू. मैं भी आपका बहुत बड़ा फैन हूँ. अच्छा गाती भी है, वाह! और अब फर्स्ट क्लास में पास हुई है, वाह! शिफाली जी, मैं मेरी अगली फिल्म में आपको चांस देना चाहता हूँ. हाँ, अगले हफ्ते सिडनी में शूटिंग शुरू हो रही है, पाएंगे जरूर. मेरी एक ही शर्त है, अब चिन्मय घाट पांडे को अपना बॉयफ्रेंड बनाए. चिन्मय घाट पांडे, आपका वो हैंडसम डैशिंग फ्रेंड. शेफाली जी, oh Sandy, I'm such a huge fan. Oh, it's such an honor. अच्छा काटता हूँ तो मैं फिर बाद में बोलता हूँ. अच्छा बाय. चिन्या, जरा बाजारात जाऊन ये. काय चिन्या, तुला बरं नाही वाटत आहे का? नाही ठीक आहे. सर्दी, खोकला, ताप, डोकं जड होणं यातलं नाही? पण असं का विचारतेस तू? काय नाही, असं झालं. हा, म्हणजे चेहरा वगैरे उतरला दिसतोय की काय? 2 दिवस दाढी केली नाहीये ना म्हणून असेल कदाचित. नाही, त्यासाठी नाही विचारलं. ते तुम्हा तरुण मुलांमध्ये हल्ली 4-4 दिवसाची गाडी ठेवायची फॅशन आहे ते माहितीये मला. मग काय विचारलंस? अरे बघ ना, संध्याकाळची वेळ असूनही तू कुठे बाहेर उंडाळायला गेला नाहीस. तुझं ते हँड लावणारे म्युझिक न लावता आणि पोरी तिला फोन न करता तो घरात बसून कादंबरी वाचतोयस. ऑर्गॅनिक केमिस्ट्री नावाची कादंबरी असते का मम्मी? म्हणजे अभ्यास करतोयस तुझी या? मग ये इथे ये.
हा? दाखवलं काही नाहीये. आणि मग तुला झालंय काय चिन्या? हल्ली मला अभ्यासच करा असं वाटतं. हल्ली म्हणजे गेल्या 18 वर्षात ना? कर तू क्रिटिसाइज, पण मम्मी हा. तू बी प्रिसाइज. रजत तिच्या लघु बॉयफ्रेंडला घरी घेऊन आली आणि पप्पांनी त्याचा पोपट करून टाकला त्या दिवसापासून. अरे पण त्याच आणि तुझ्या अभ्यासाचा काहीतरी संबंध आहे का? संबंध नाही कसा. आपण तर त्या दिवसापासून जाम डिस्टर्ब झालो. परवा पार्टीत संगीताचे डॅडी सुद्धा म्हणाले तुमच्या घरी जे काही झालं ना ठीक नाही झालं. अरे त्यांना कशाला सांगायला गेलास रे? पण मी नाही सांगितलं, तर संगीताने सांगितलं. पण संगीताला तरी तू सांगितल्याशिवाय कळलं का? नाही, प्रश्न तो नाहीये. हे बघ, संगीताचा आपल्या पप्पांचं वागणं आवडलेलं नाहीये. मुलीच्या बॉयफ्रेंडला वागण्याची काय पद्धत झाली का असं ते म्हणाले. हे बघ, तो नुसता बॉयफ्रेंड नाहीये, त्याला आमच्या मुलीशी लग्न करायचंय. संगीताच्या वडिलांवर अशी परिस्थिती आली ना तर बघते कसे वागतात ते. संगीताच्या वडिलांना असा प्रसंग येऊ देणारच नाही. काय? नाही. संगीता असा प्रसंग येऊ देणार नाही. बरं ते जाऊ. हे बघ, मी काय म्हणतो, हा. आजकालच्या जमान्यात हे असं वडिलांची परवानगी घ्या, त्यांची पसंती विचारा, हे किती जुनाट वाटत नाही. हो. अरे प्रश्न आहे तो त्या दोघांच्या मर्जीचा यार.